नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. की आज आपण ऊस लागणीसाठी ऊस रोपांची निवड कशी करायची या संदर्भात व्हिडिओ टाकत आहोत. आता आपण की ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा बघा, ऊस रोप तयार केलेल्याचा हे प्लॉट आहे. ऊस रोप निवडत असताना आपण याची खात्री केली पाहिजे की जो काय शेतकऱ्यांनी जो ऊस वापरलेला आहे तो फाउंडेशनचा आहे, फाउंडेशनच्या प्लॉटमधून बियाणं आणलेलं आहे, हे पहिल्यांदा आपण खात्री करून घेतली पाहिजे. तो जर चांगला ऊस असेल, की आता आपण बघू शकता ह्या शेतकऱ्यांनी जो ऊस वापरलेला आहे तो ह्या असा चांगला प्लॉट आहे. कीड वगैरे काही दिसत नाही. हा असा जनरली मोठा रसरशीत असा ऊस वापरणे गरजेचं राहतं. आता हा शेतकऱ्यांनी हा ऊसाचे डोळे हे त्याचं मशीन आहे, त्या मशीनवरून काढून घेतलेले आहे. याच्यामध्ये असे एकावेळी 2 माणसं बसून हे ऊसाचे डोळे काढले जातात. आता हे बघू शकतो, ह्या शेतकऱ्यांनी असे ऊसाचे डोळे काढून घेतलेले आहेत आणि हे असे काढलेले डोळे तो वापरून ऊस रोप तयार करण्याचे करत असतो. तो रोप तयार करण्यासाठी जे काय त्याचा मीडिया वापरला जातो तो असा कोकोपीट हा मीडिया वापरला जातो. आणि हे कोकोपीटचा मीडिया चांगलं कुजलेलं आणि प्रक्रिया केलेलं हे कोकोपीट असतं. तर हे वापरून शेतकरी हा रोपं तयार करत असतो. आता आपण बघू शकता, या शेतकऱ्यांनी जे काय रोप तयार करण्यासाठी जो ट्रे वापरलेला आहे, प्लॅस्टिकचा ट्रे वापरलेला आहे, हा 70 कपाचा ट्रे आहे. याच्यामध्ये बरेच प्रकार असतात. चौकोनी असतात, त्यानंतर 60 कपाचा तो चौकोनी असतो आणि असा हा 70 कपाचा आहे. तर जितका कप मोठा तेवढं कोकोपीट जास्त मावतं आणि ते रोप चांगलं तयार होतं. आता आपण बघू शकता की शेतकऱ्यांनी ह्या कोकोपीट भरून कांडी त्याच्यामध्ये भरून हे भट्टी लावण्यासाठी हे ठेवलेलं आहे. भट्टी लावण्यासाठी म्हणजे थोडीशी उष्णता त्याला मिळाली की रोपांची उगवण चांगली होती, कोंब फुटतो चांगला. यासाठी एक 7 ते 8 दिवस ह्याच्या खाली झाकून ठेवलं जातं आणि त्यानंतर ते रोप बाजूला काढलं जातं. आता हे आपण बघू शकता, शेतकऱ्यांनी जस्टच ही रोपं बाजूला काढलेली आहेत आणि आपल्याला जाणवतं की कोंब हा वर आलेला आहे. इतका दिवस आतमध्ये ठेवणं गरजेचं नसतं, कारण का ह्याच्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या वरती आलेल्या असतात. जनरली मुळ्या वरती येणं अपेक्षित नसतं, की मुळी परत वर आली की ती वरती आलेली मुळी मेली जाते. ह्या बागाची पुढची स्टेज ही आहे. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेज ही आहे आणि त्यानंतर मग ही अशी रोपं तयार होतात. की आपण बघू शकता की छान रोपं तयार झालेली आहेत. मात्र जे रोपं आपण निवडत असतो, हे निवडत असताना की रोप हे एक 25 ते 28 दिवसाचंच पाहिजे. 25 ते 28 दिवसाच्या पुढं गेलं की हे बघा, आपणाला दिसतं हे रोप की खाली छानपैकी मुळ्याचा मीडिया तयार झालेला आहे आणि रोप चांगलं वाढलेलं आहे. या पद्धतीचं रोप आपण की ऊस लागणीसाठी वापरू शकतो. बघा कशी मुळं छान सुटलेली आहेत. आणि ह्या पद्धतीचं जर रोप असेल तर आपण वापरासाठी निवडावं. हे आपण बघू शकता, हा रोपं छान तयार झालेली आहेत आणि ह्या पद्धतीची रोपं शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं राहतं. आता हे बघितलं तर बघा की छानपैकी मुळं आलेली आहेत, त्याला छान वरती रोप तयार झालेलं आहे आणि मुळंसुद्धा चांगली तयार झालेली आहेत. हे बघा, पांढरी मुळं दिसतात आपल्याला. हे बघा, ही पांढरी मुळं आहेत आणि अशा पद्धतीचा रोप आपण ऊस लागणीसाठी जर निवडलं तर आपल्या ऊस चांगला येतो, जोमाना येतो. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, की अशी उंच वाढलेली जी रोपं होती त्या शेतकऱ्यांनी आता लागणीला रोपांना उठाव नसल्यामुळं या शेतकऱ्यांनी थोडीशी वरची पानं कापलेली आहेत आणि हे शेतकरी
रोपाची उंची कमी ठेवलेली आहे. तर आपण बघू शकता ही सुद्धा रोपं लागणीसाठी योग्य आहेत. हे बघा, ही अशी उंच वाढलेली होती. तर उंच वाढलेल्या रोपांची त्यांनी अशी कटिंग करून ठेवलेली आहे आणि ही रोपं आता तो विक्रीसाठी तयार केलेला आहे. हे बघू शकता, ही अशी निस्तेज रोपं कधीही शेतकऱ्यांनी कितीही कमी किमतीत जर मिळाली तरी वापरू नये. कारण ह्या रोपं जुने झालेले आहेत, त्यांच्या मुळ्या वगैरे अशा इतक्या ॲक्टिव्ह नाही आहेत. त्याच्यामुळं आपण एकदाशी ऊसाची लागण केली की तो जवळजवळ ऊस आपला 2-3 वर्षे आपल्या शेतात राहत असतो. त्याच्यामुळं अशी रोपांची निवड करू नये, कारण हे जोमानं वाढत नाही. हे पहा मित्रांनो, अशा पद्धतीची जर रोपं असतील तर आपण ह्या ऊस लागवडीसाठी आपण वापरणं गरजेचं आहे. की याच्यामध्ये याच्या एकंदरीत आपण बघू शकतो या रोपाच्या मुळ्या कशा निघालेल्या आहेत. रोप छान आहे, वरती तजेलदार आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, की आपण अडसालीची लागण आता करणार आहात, आपण रान तयार करून ठेवलेलं आहे. तर चांगल्या नर्सरीमधून असं मुळ्या चांगलं फुटलेलं आणि सशक्त रोप आपण निवडून ऊसाची लागण करावी. हे आपण ह्या पद्धतीनं ऊसाची रोपांची जर लागण केली आणि आपण त्याची जर व्यवस्थापन चांगलं केलं तर 100% आपल्याला की आपल्याला त्या ऊसापासून येणारं जे उत्पन्न आहे ते चांगले मिळतं. तरी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.